बीडमध्ये भाजपकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत गोदावरी घाटाची स्वच्छता केली आहे, तसंच या ठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। कोल्हापुरातील सर्व गटारींची सफाई करण्यात आलेली आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या 100 कर्मचाऱ्यांनी ही सफाई केली। पावसामुळे या गटारी चॉकअप होऊन वाहत असल्याने यांची स्वच्छता करण्यात आलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने महागाव तालुक्यात तीळ पिकाला फटका बसलाय। पावसामुळे वाळू घातलेली तीळ भिजली आहे, त्यामुळे शिरपुल्ली येथील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सध्या तीळ पिकाची काढणी सुरू असताना पिकाला फटका बसलाय। सोलापुरातील मनगोळी गावात अवकाळी पावसाचा आंबा पिकाला फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे आंब्याची झाडं जमीनदोस्त झाली आहेत, त्यामुळे आंबा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। त्यासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे। अमरावतीत कृषी विभाग ऍक्शन मोडवर आले। कृषी विभागानंच 2.5 लाखांचं एसटीबीटी बियाणे जप्त केले। या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। तसंच बियाणे संदर्भात काही अडचण असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधण्याचं कृषी विभागानं आवाहन केलेलं आहे। सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या पावसानं झोडपले। अनेक गावातील नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। या पावसामुळे बळीराजा सुखावलाय, त्यामुळे आता खरीपाच्या कामांना गती येणार आहे। पुणे सिंहगड रोड परिसरात संरक्षण भिंत कोसळली। भिंत कोसळल्यानं दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचं नुकसान झालंय। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। चंद्रपूर जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। मात्र उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं काहीसा दिलासा दिलाय। तसंच हवामान खात्यानं पुढील 3 दिवस जिल्ह्याला पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। बुलढाण्यातील साखरखेर्डा लवाळा रस्त्याची दुरवस्था झाली आहे। भोगावती नदीजवळील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। त्यासाठी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली। वाशिम जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झालेत। अकोला नाका रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलंय। रस्त्यावर मोठी डबकी निर्माण झाली आहे, यात आता चिखल झाल्यानं वाहन चालक हैराण झाले, त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। वाशिममधील शेलू खडसे या परिसरात अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। वादळी वाऱ्यामुळे एका शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडून गेल्यानं घरातील सर्व साहित्य आणि शेतमालाची पोती भिजून गेली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यासाठी पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। सांगोला तालुक्यातील 3,500 शेतकऱ्यांना 2024 मधील पीक नुकसानीसाठीचा पीक विमा मंजूर झालाय। त्यासाठी तब्बल 5.5 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बीडमध्ये अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला, मात्र वडवणी तालुक्यातील कुंडलिका नदी कोरडी पडली आहे। नदीत पाणी नसल्यानं नागरिक चिंतेत आलेत। तसंच पावसाअभावी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येते। दिल्ली ते श्रीनगरला उड्डाण करणाऱ्या इंडिगोच्या विमानाला पावसाचा मोठा फटका बसला। अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार गारपीट सुरू झाली आहे आणि एअर टर्ब्युलन्समध्ये हे विमान सापडले। यात या विमानाचा पुढचा भाग तुटू लागलाय। वैमानिकांना तातडीनं श्रीनगर एटीसी संपर्क साधला आणि विमानाचं इमर्जन्सी लँडिंग केलं। मान्सून श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापलाय। मालदीव आणि कोमोरीनमध्ये मान्सून दाखल झालेला आहे। तसंच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागातही मोसमी पावसानं वाटचाल केली। मान्सून रविवारपर्यंत केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला। नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा विमानसेवेला फटका बसलाय। खराब हवामानामुळे विमान उड्डाणांना विलंब होतोय। काही विमानं नागपूर विमानतळावर उशिरा उतरवली आहेत। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन झालंय आणि या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्दिष्ट हे स्थानक प्रवासी अनुकूल केंद्र म्हणून विकसित करणं आहे। अकोल्याच्या अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात काढणी करून ठेवलेला कांदा पावसामुळे खराब झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून नेलाय।